नमस्कार मित्रांनो. लातूर जिल्ह्यात आज इतिहास घडलेला आहे. खासदार काँग्रेसचा, आमदार काँग्रेसचा आणि आता महापौरही काँग्रेसचा. ही केवळ निवडणुकीचे यश नाही, तर जनतेने काँग्रेसवर दाखवलेला प्रचंड विश्वास आहे. लातूर महानगरपालिकेत निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलेले आहे. महापौर पदावर आपला दावा मजबूत केला आहे. हा विजय विकासाच्या राजकारणाला मिळालेली पोचपावती होती. मित्रांनो, लातूर महानगरपालिकेत एकूण 70 जागा होत्या. काँग्रेस 43, स्पष्ट बहुमत. बीजेपी 22, वंचित 4, एनसीपी 1. बहुमतासाठी 36 जागांची गरज असताना काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलेली आहे. हा निकाल स्पष्ट सांगतो, लातूरची जनता काँग्रेससोबत ठामपणे उभी आहे. आज लातूरमध्ये काँग्रेसचा खासदार, काँग्रेसचा आमदार आणि महानगरपालिकेवरही काँग्रेसचं वर्चस्व आहे. म्हणजेच महापौर ही काँग्रेसचाच बसणार आहे. लातूरच्या विकासासाठी ही सुवर्णसंधी आहे. मित्रांनो, बीजेपीचा पराभवाचे मुख्य कारण म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाषणात केलेलं एक वाक्य, विलासरावांच्या आठवणी पुसून टाका. हे वाक्य भाजपच्या एवढं अंगलट आलं की लातूरकरांनी त्यांना सत्तेपासून बाहेर फेकलं आहे. याचाच फायदा काँग्रेसने घेतला आणि जनतेचा विश्वास जिंकला. काँग्रेसचा विजय म्हणजे स्थानिक विकासावर भर, संघटन मजबूत, कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनतेशी थेट संपर्क. म्हणूनच लातूरची जनता म्हणाली, काम करणाऱ्यांनाच मत द्या आणि आठवणी पुसणाऱ्यांना लाथ द्या. मित्रांनो, तुमचं या निकालावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. रवींद्र चव्हाण यांचे एक वाक्य आणि काँग्रेसचा महापौर, काँग्रेसचा आमदार आणि काँग्रेसचाच खासदार. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.